विद्यार्थी मित्रो, इयत्ता 6वी मराठी विषयाचा अभ्यास करत असताना आपण प्रामुख्याने 4 भागामध्ये त्याचा अभ्यास करत असतो। त्यामध्ये पहिला भाग आहे गद्य विभाग, दुसरा भाग आहे पद्य विभाग, तिसरा भाग आहे व्याकरण आणि चौथा भाग आहे तो म्हणजे लेखन। या 4 प्रमुख भागामध्ये आपण मराठीचा अभ्यास करत असतो। आता गद्य विभागामध्ये जे आपल्या पुस्तकामधील धडे आहेत त्याचा समावेश केला जात असतो। पद्य विभागामध्ये ज्या आपल्या पाठातल्या कविता आहेत त्यांचा समावेश केला जातो। व्याकरणामध्ये आपण मागचे 2 पाठ पाहिलेले आहेत, क्रियापद, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद आणि कर्ता आणि कर्म। हा जो भाग आपण अभ्यासलेला होता तो व्याकरणाचा भाग होता। आणि जो चौथा भाग आहे तो लेखन विभागाचा। लेखन विभागामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होता याची आपण चर्चा करणारच आहोत। पण या 4 भागाबरोबरच आपण अन्य भागांचा सुद्धा अभ्यास आपल्या वर्गामध्ये आपण करत असतो। त्यामध्ये तोंडी काम होत असतं, काही आपण उपक्रम घेत असतो, भाषिक खेळसुद्धा घेत असतो आणि त्याचबरोबर प्रकल्पसुद्धा आपण करत असतो। अशा या सगळ्यांचा समावेश आपण करून आपला हा 6वीचा अभ्यासक्रम पूर्ण करत असतो। आता या ठिकाणी जो चौथा भाग आपण पाहिलेला आहे लेखन विभाग, तर या लेखन विभागामध्ये पुन्हा त्याचे वेगवेगळे भाग पडतात। त्यामध्ये निबंध आहे, कथालेखन आहे, पत्रलेखन आहे। अशा पद्धतीने आपण लेखन विभागामध्ये चर्चा करत असतो। लेखनामध्ये पुन्हा त्याचे विविध भाग पडलेले आपण पाहिलेलं आहे। 5वीमध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे। आज आपण या लेखन विभागातील पत्रलेखनामधील एक भाग अभ्यासणार आहोत। पत्रलेखन करत असताना सुद्धा आपण 2 प्रकारे त्याचं पत्रलेखन करत असतो। एक औपचारिक पत्रलेखन असतं आणि एक अनौपचारिक पत्रलेखन असतं। आता औपचारिक आणि अनौपचारिक काय आहे हे आपण पुढच्या वर्गामध्ये निश्चितपणाने त्याचा अभ्यास करणार आहोत। औपचारिक जे पत्र असतं ते कोणत्या पद्धतीने लिहायचं असतं आणि अनौपचारिक पत्र कोणत्या पद्धतीने लिहायचं असतं याची अधिक माहिती आपण 8वीला गेल्यानंतर अधिक सविस्तरपणे पाहणार आहोत। आज आपल्याला पत्रलेखनामध्ये काही विषय दिल्यानंतर ते पत्र लिहित असताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या पद्धतीने त्याचं लेखन असावं या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। पत्रलेखनाचे अनेक विषय असतात। आपण आपल्या आईवडिलांना पत्र लिहित असतो, आपल्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छाचं पत्र लिहित असतो, किंवा आपल्या एखाद्या मित्रानं चांगल्या पद्धतीने यश मिळवलेलं असेल तर त्याचं अभिनंदनाचं पत्र लिहित असतो, किंवा एक वेगळ्या पद्धतीचं पत्र आपण लिहित असतो। ते म्हणजे आपण एखाद्या दिवशी शाळेत जर गैरहजर राहणार असेल तर आपल्या वर्ग शिक्षकाला हे पत्र लिहित असतो। तर ते पत्र जे असतं त्याला आपण रजा अर्ज असं म्हणत असतो। तर आज आपण रजा अर्ज या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। रजा अर्ज आपण जेव्हा लिहिणार आहोत त्या रजा अर्जासंदर्भात तर अधिक सविस्तर आपण माहिती पाहणार आहोत। पण पत्रलेखन करत असताना कोणकोणत्या विषयावरती आपण पत्रलेखन करत असतो याची थोडी उजळणी आपण या ठिकाणी करणार आहोत। पहिला जो विषय असतो तो म्हणजे आपल्या आईवडिलांना पत्र लिहिणे। आता हे कोणकोणत्या पद्धतीने आपण आपल्या आईवडिलांना पत्र लिहू शकतो, किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना कोणत्या पद्धतीने पत्र लिहू शकतो, किंवा आपल्या भावाला कोणत्या पद्धतीने पत्र लिहू शकतो, याचे विषय काय असतात याच्या संदर्भात आपण पहिल्यांदा या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आता काही आपल्यातले विद्यार्थी गुरुकुलामध्ये शिक्षण घेण्यासाठी आहेत, किंवा आपल्या आजीकडं किंवा मामाकडं काही शिक्षणासाठी असतात, किंवा आपले आईवडील नोकरीच्या निमित्तानं परगावी असतात। तर अशा वेळेला तुम्हाला एखाद्या परीक्षेमध्ये मार्क मिळालेले असतात, तर ते मार्क मिळालेल्याच्या बाबतचे जे पत्राच्याद्वारे आपण माहिती देत असतो ते पत्र म्हणजे आपल्या आईवडिलांना लिहिलेलं पत्र। उदाहरणार्थ एक विषय आपण पाहूया। शाळेत झालेल्या पहिल्या घटक चाचणीत तुम्हाला मिळालेल्या उत्तम यशाची हकीकत तुमच्या आईला पत्र पाठवून कळवा। हे झालं आपल्या आईवडिलांच्यासाठीचं पत्र। दुसरं, आपल्या वडिलांना जर पत्र पाठवायचं असेल तर त्याचा एखादा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया की दिवाळीच्या सुट्टीत तुमच्या शाळेची सहल महाबळेश्वर या ठिकाणी जात आहे। त्या सहलीत सहभागी होण्याची अनुमती मिळवण्यासाठी वडिलांना पत्र लिहा। कारण वडील तुमचे नोकरीच्या निमित्तानं परगावी असतील असं गृहीत धरून आपण त्यांच्याकडून अनुमती घेणार आहोत, तर त्या पद्धतीचं पत्र आपण लिहू शकतो। त्यानंतर समजा आपल्या भावाला जर पत्र लिहायचं असेल तर आपला भाऊ दुसऱ्या ठिकाणी शिक्षणासाठी आहे, तर त्याला तुम्ही पत्र लिहू शकता। मग तुझा अभ्यास चांगल्या पद्धतीनं तू कर, किंवा तुझ्या अभ्यासामध्ये चांगले गुण मिळालेले आहेत हे मला कळल्यानंतर त्याचं अभिनंदन करणारे पत्र, अशा पद्धतीने तुम्ही घरगुती स्वरूपाची ही पत्र लिहू शकता। त्याचबरोबर तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्रसुद्धा लिहू शकता. अशा पद्धतीने ही घरगुती स्वरूपाची जी पत्रं आहेत ती पत्रं लिहित असताना कोणत्या पद्धतीनं आपण काळजी घ्यायची त्याचा एक नमुना आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पण हे जे पत्र आहे हे पत्र आपण रजा अर्ज या स्वरूपामध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आपण शाळेत गैरहजर राहणार आहात तर त्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या वर्ग शिक्षकांना पत्र पाठवणं हे गरजेचं असतं आणि हे जे पत्र असतं त्यालाच आपण रजा अर्ज असं म्हणत असतो. तर हे रजा अर्ज कशा पद्धतीने लिहायचं त्या संदर्भात आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा आपण विषय पाहूया आणि मग कोणत्या पद्धतीने लिहायचं आहे याबाबत अधिक माहिती घेऊया. तुम्ही 3 दिवस घराच्या वास्तुशांती समारंभानिमित्त गैरहजर राहणार आहात, त्यामुळे अनुमती मागणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा. तर अनुमती मागणारे पत्र हेच आपण रजा अर्ज या स्वरूपामध्ये घ्यायचं आहे. आता ह्याचा सर्वसाधारणपणे आराखडा कसा असतो हे आपण सर्वांनी पहिल्यांदा लक्षात घेऊया. कोणतंही पत्र लिहित असताना त्याचा एक आराखडा ठरलेला असतो. त्याच पद्धतीनं आपण तो आराखडा निश्चित करून ते लेखन आपल्याला करायचं आहे. सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, उजव्या कोपऱ्यामध्ये जो आपला हा पेपर आहे असं गृहीत धरलेला आहे आणि या पेपरचा जो उजवा कोपरा आहे या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव, तुमची तुकडी, गाव आणि दिनांक हे लिहिणं अपेक्षित आहे. दिनांक हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण कोणत्या तारखेला तुम्ही पत्र लिहिलेलं आहात हे समजणं गरजेचं असल्यामुळं आपल्याला या उजव्या कोपऱ्यामध्ये जी माहिती लिहिणार आहे त्यामध्ये तुमचं नाव असणार आहे, तुमचं गाव असणार आहे, तुमची तुकडी असणार आहे आणि दिनांक त्या ठिकाणी लिहिलेला असेल. त्याचा नमुना आपण पाहूयाच. म्हणजे या कोपऱ्यामध्ये तुमची ही माहिती असेल. त्यानंतर आपण पत्राची सुरुवात करतो आहे. पत्र कोणाला पाठवणार आहोत तर आपण आपल्या वर्ग शिक्षकांना पाठवणार आहोत. त्यानंतर आपण काय करणार, या बाजूला उजव्या कोपऱ्यात आपण आपला नाव, दिनांक वगैरे लिहिल्यानंतर बरोबर पेज आपण जसं मार्जिन पाडत असतो तिथून आपल्या लेखनाची सुरुवात होणार आहे. आता इथं काय होणार आहे तर प्रति, पहिला शब्द लिहायचा आहे प्रति. यामध्ये ती पहिली वेलांटी घ्यायची आणि स्वल्पविराम द्यायचा आहे. प्रतीच्या बरोबर खाली लेखन करत असताना आपण सगळ्यांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे. पहिला शब्द जिथून आहे तिथूनच खालच्या ओळी सगळ्या आपल्या आल्या पाहिजेत. तर या पद्धतीने आपलं लेखन असलं पाहिजे. प्रति कोणा तुम्ही पत्र पाठवत आहात तर तुमच्या वर्ग शिक्षकांना. मग वर्ग शिक्षकांचं नाव, आता आपण आपल्या 6वी क चा विचार करता आपल्या वर्ग शिक्षक कोण आहेत तर शिरगावे सर वर्ग शिक्षक आहेत. तर या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार आहात, श्री MD शिरगावे, MD शिरगावे वर्ग शिक्षक इयत्ता 6वी क. तुम्ही ज्या वर्गात आहात त्या वर्गाचा उल्लेख त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर शाळेचं नाव लिहायचं आहे. पहिल्यांदा वर्ग शिक्षकाचं नाव, तुकडी आणि शाळेचं नाव त्या ठिकाणी असेल आणि बाहुबली हा उल्लेख त्या ठिकाणी करणार आहात. त्याच्यानंतर खाली बरोबर प्रतीच्या खाली आपण विषय लिहिणार आहात. काय लिहायचं आहे आपल्याला, विषय लिहायचा आहे. आता विषय काय आहे आपला तर आपल्याला वास्तुशांती समारंभाच्या निमित्तानं रजा आवश्यक आहे. तर किती दिवसाची रजा आवश्यक आहे ती रजा त्या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपला विषय असेल 3 दिवसाची रजा मिळणेबाबत, असा विषय आपला त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर खाली महोदय आणि जर वर्ग शिक्षिका असतील तर तिथं महोदया असा उल्लेख करणं गरजेचं आहे. जे वर्ग शिक्षक असतील तर महोदय म्हणा, वर्ग शिक्षिका असतील तर महोदया असं म्हणायचं आहे. आणि मग खाली आपण त्या ठिकाणी आपला जो मूळ उद्देश आहे तो उद्देश त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि मग लिहित असताना आपण सुरुवात कशी करणार तर मी, म्हणजे जो पत्र लिहिणारा आहे ज्याचं नाव आपण त्या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये लिहिलेलं आहे, मी अ ब क, मी आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अ ब क घेतोय, तुम्ही तुमचं नाव त्या ठिकाणी लिहिणार आहात. मी अ ब क आपल्या शाळेमध्ये इयत्ता 6वी क च्या वर्गात शिकत आहे. कोण 6वी ड मध्ये असेल तर त्यांनी 6वी ड च्या वर्गात शिकत आहे असं म्हणाल. कोण अ मध्ये शिकत असेल तर अ मध्ये शिकत आहे असा उल्लेख त्या ठिकाणी करणार आहात. तर मी अ ब क इयत्ता 6वी क मध्ये शिकत आहे आणि माझ्या घराचा वास्तुशांती समारंभ पुढचे 3 दिवस आपल्याला त्या ठिकाणी नोंद करायची आहेत. आता इथं जी तारीख लिहिणार आहात
ती तारीख कोणती आहे, तर त्या तारखेच्या अगोदर आपण पत्र लिहितोय, म्हणजे ज्या समारंभाला आपल्याला जायचं आहे त्याच्या अगोदर पत्र लिहितोय, म्हणजे ती तारीख. आता आपण या ठिकाणी उदाहरणादाखल घेतलेलं आहे, तर इथं तारीख कशी असेल, त्याच्यानंतर तुम्हाला ज्या दिवसापासून रजा अर्ज पाहिजे आहे त्या 3 दिवसाचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. म्हणून आपण या ठिकाणी उदाहरणादाखल काय घेतलेलं आहे की मला 3 जानेवारी 2021 ते किती तारीख घेतली आपण, 3 जानेवारी 2021 ते पुढचे 3 दिवस आपल्याला रजा पाहिजे आहेत, म्हणजे 3, 4 आणि 5 तारखेपर्यंत असा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल. म्हणजे 3 जानेवारी 2021 ते 5 जानेवारी 2021 या तारखेअखेर रजा आवश्यक आहे. या वास्तुशांती समारंभामुळे मी शाळेत उपस्थित राहू शकत नाही असाही उल्लेख त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्या वर्ग शिक्षकांना ही कल्पना देणं गरजेचं आहे की तुम्ही कोणत्या कारणासाठी ही अनुमती मागत आहात, हे रजा त्या ठिकाणी मागत आहात. आणि त्यामुळे तुम्ही लिहू शकता की हा वास्तुशांती समारंभ आमच्या घरामध्ये असल्यामुळे मी शाळेमध्ये उपस्थित राहू शकत नाही आणि त्यामुळे मला रजेची आवश्यकता आहे. आता हे मूळ तुम्ही कारण दिल्यानंतर त्याच्या पुढं काय लिहू शकता, तर या 3 दिवसामध्ये झालेला जो अभ्यास आहे तो अभ्यास मी भरून काढणार आहे, मी कोणत्याही प्रकारचं माझं नुकसान होऊ देणार नाही असाही उल्लेख त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. आणि शेवटी तरी मला या 3 दिवसाची रजा मंजूर करावी अशी मी नम्र विनंती करत आहे. अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. आणि मग त्या पत्राचा हा समारोप त्या ठिकाणी तुम्ही करणार आहात. आणि शेवटी ज्या पद्धतीनं तुम्ही उजव्या कोपऱ्यात तुमची माहिती लिहित असता तशाच पद्धतीनं तुम्ही खाली आपला आज्ञाधारक विद्यार्थी किंवा आज्ञाधारक विद्यार्थिनी असं म्हणून त्या ठिकाणी तुमचं पुन्हा नाव लिहिणार आहात. असं सर्वसाधारणपणे आपण रजा अर्ज या ठिकाणी पाहू शकतो. हा एक नमुना आहे. अजून एका विषयावरचा आपण या ठिकाणी रजा अर्ज पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र, आपण आता एक नमुना या ठिकाणी पाहिलेला आहे. दुसरा एक नमुना आपण या ठिकाणी पाहूया. तुम्ही 3 दिवस गावाला जात आहात, त्यामुळे तुम्ही शाळेत उपस्थित राहू शकणार नाही. अनुपस्थित राहण्यास अनुमती मागणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता या पुस्तकातील हा नमुना या ठिकाणी आपण अभ्यासूया. हा जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी आहे मनोज वसंत भालेराव, इयत्ता 6वी अ, आदर्श विद्यालय क्रांतीपथ कोल्हापूर. आणि कोल्हापूरचा हा त्यांनी नंबर दिलेला आहे 420-198. आता तुम्ही या ठिकाणी तुमचं स्वतःचं नाव लिहिणार आहात, इयत्ता लिहिणार आहात, शाळेचं नाव लिहिणार आहात आणि आपलं बाहुबल्ली. पिनकोड नंबर तुम्हाला माहीत असतो, तो पिनकोड नंबर त्या ठिकाणी लिहायचा आहे. जसा बाहुबलीचा आपला पिनकोड आहे 416-110. हे उजव्या कोपऱ्यात आपण लिहिल्यानंतर प्रति, जसं आपण मागाशी पाहिलेलं आहे माननीय वर्ग शिक्षक, इथं आपण आपल्या वर्ग शिक्षकांचं नाव लिहू शकता. आदर्श विद्यालय कोल्हापूर 420-198. विषय आहे 3 दिवसाची रजा मिळण्यासाठी अर्ज. अशा पद्धतीने तुम्ही विषय या ठिकाणी लिहू शकता. महोदय, मी मनोज वसंत भालेराव आपल्या शाळेत इयत्ता 6वी अ मध्ये शिकत आहे. दिनांक 22/9/2011 रोजी माझ्या काकांचे लग्न आहे. त्यानिमित्ताने आम्ही सर्व कुटुंबीय 3 दिवस गावी जाणार आहोत. तरी दिनांक 21/9/2011 ते 23/9/2011 हे 3 दिवस मला अनुपस्थित राहण्याची परवानगी द्यावी ही विनंती. या 3 दिवसातील बुडालेला अभ्यास मी भरून काढीन. तसदीबद्दल क्षमस्व. आपला आज्ञाधारक विद्यार्थी मनोज वसंत भालेराव. तर या पद्धतीनं आपण या पत्राचा आराखडा पाहिलेला आहे. तर ज्या ज्या वेळेला आपण रजा काढणार आहात, गैरहजर राहणार आहात, शाळेमध्ये अनुपस्थित राहणार आहात, तेव्हा आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपण आपल्या वर्ग शिक्षकांना त्याची पूर्वकल्पना देणं अपेक्षित आहे. आणि म्हणून आपण ते
रजा मागणारा अर्ज हे कोणत्या पद्धतीने लिहायचं आहे, तर इथून पुढच्या काळामध्ये मला खात्री आहे की तुम्ही ज्या वेळेला रजा काढाल, ज्या वेळेला शाळेमध्ये गैरहजर राहणार आहात, तेव्हा आपण आपल्या वर्ग शिक्षकांना या स्वरूपाची परवानगी मागणारं पत्र अर्थात रजा अर्ज लिहिणार आहात. रजा अर्ज लिहिल्याशिवाय आपण गैरहजर राहणार नाही ही इथून पुढं आपण काळजी घेणार आहात. तर आजच्या या पाठामध्ये आपण निश्चितपणानं पाहिलं आहे की रजा अर्ज कोणत्या पद्धतीनं लिहावयाचं आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण दोन रजा अर्ज नमुना स्वरूपात पाहिलेला आहे. आज जरी शाळा आपल्या बंद असल्या तरी परंतु आपण कोणत्याही तारखा निश्चित करून त्या दिवशीचं रजा अर्ज किंवा अनुमती मागणारं पत्र आपण आपल्या वर्ग शिक्षकांना पाठवायचं आहे. ते पत्र लिहून आपल्या मराठी विषयाच्या अध्यापकांना व्हॉट्सॲपवरती ते पाठवायचं आहे. ज्या वेळेला शाळा सुरू होतील त्यावेळेला मात्र आपण आपल्या वहीमधली ही पत्र त्या विषय शिक्षकांच्याकडून तपासून घ्यावायची आहेत. तेव्हा आज आपण रजा अर्ज अनुमती मागणारं जे पत्र आहे त्याचा आराखडा अभ्यासलेला आहे आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे गैरहजर राहणार असाल तर पूर्वीच आपण अनुमती मागून घ्यायची आहे आणि त्या स्वरूपात जे पत्र लिहिणार आहात ते पत्र कोणत्या स्वरूपाचं असणार आहे त्याचा आराखडा जो पाहिला आहे त्याच पद्धतीनं आपण पत्र आपल्या वर्ग शिक्षकांना लिहायचं आहे. धन्यवाद.